वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मुगुटी कारुण्य सिंधु बहुकारी तुझ वीर शंभो मज पूर्ण तारी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्ण वंदे जगद्गुरुं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय गंभीर तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा आवाज असा नाही पाहिजे. आजूबाजूला कुठला बांगलादेशी भडवा असला तर जागेवर मेला पाहिजे. पहिली गोष्ट, मी सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही. कारण अभिमान आम्हाला हिंदू असल्याचा, याच्या पुढे विचाराल धर्म मला हिंदू असल्याचा, आणि याच्या पुढे सांगतो माझा मला हिंदू असल्याचा, मेलो तरी माझू करणार नाही आपला. त्याच्यामुळे घोषणा अशी झाली पाहिजे, जर एखादीच्या पोटात अफजल्या औरंग्या शाहिस्त्या जर जन्माला येत असला तर जाग्यावर मेला पाहिजे. तुमचं काय सेटल झाला काय? एवढ्या लांब मी इथं आलोय बोलायला, माझ्या नाही गुल झाले, तुमच्या काय झाल्या? हिंदू डरपोक नसावा. 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जगायचं, हिंदुत्वाचा आवाज करत जगायचं, याला म्हणावं मर्दाचं जगणं. हा, मी जास्त नाही बोलणार, थोडा वेळच बोलणार. पण धिंगाणा झालाच पाहिजे. आम्हास धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारता मारता चिगावे राज्य आपले. देशद्रोही तुके कुत्ते मारोडी घालावे करते, देवदास पावती भक्ते यदती संशय नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल करावा, मुलुक बळवावा की बुडवावा धर्म संस्था आपल्यासाठी. सर्वांनी मगापासून विषय मांडलेले आहेत, अतिशय सुंदर. काही विषय समजले, काही विषय मला समजले नाही बरं, पण मला आनंद वाटत होता. हा, यातून समजावं की कुठल्याही असणाऱ्या जात पंथ पक्ष भाषावाद आपल्यात नाही पाहिजे. आम्ही एका परमपवित्र भगवद्गीतेच्या छताखाली जर हिंदू म्हणून आलो तर जगणार आहे, नाही तर सगळे कापले जाणार आहेत. तुम्ही सगळे जाणार आहेत. तुम्ही आई बाबात राहू नका. मी मोठा आहे, माझ्यापर्यंत कोण येणार? पहिला तुझ्यापर्यंत येणार का? दरोडा मोठ्याच्या ठिकाणी पडतो, बारक्याच्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळं हिंदू म्हणून जगलात तर तुम्ही सगळे जगणार आहे. आणि जातीचा माज, पक्ष, पंथ हे जर बघत बसलो तर नाही. आपल्याला हिंदू म्हणून असणारा एखादा माणूस
पाहिजे. मी बघितलं आल्यापासून बघतोय बरं का, मगापासून आनंद वाटला मला. अनेक जर कामं करणारी माणसं मी बघतो, पण प्रत्येक असणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये दादा धनंजय तुमचं नाव आहे बरं का, हीच आपली पोच पावती असते. एक वाक्य सांगून गेले आमचे हिंदुत्वनिष्ठ की आपल्यावरती हिंदुत्व करताना प्रत्येक पडणारी केस आणि प्रत्येक होणारा हल्ला हा असणारा अलंकारासारखा शोभून दिसतो आणि त्यातच माणूस कट्टर हिंदुत्ववादी कळतो. मी एवढाच आहे. मला आल्या लोक बघितल्यावर म्हणतात आईला ह्याच्या अंगात जीव नाही, हे काय सांगायचं. विंचवाच्या अंगात जीव नसतो पण नांगी खटकर असते. अरे हिंदुत्ववाद्याच्या अंगात जीवाची गरज नाही, हिंदुत्ववाद्याच्या अंगात काळजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे असले की अफजलला फाडतो, शाहिस्त्याला तोडतो आणि औरंगजेबाला याच रस्त्यात गाडणारी औलाद आमची आहे. पण हे आमच्या हिंदुत्ववाद्यांना आणि असं प्रत्येक हिंदूला कळालं पाहिजे. आम्ही सामान्य नाही, आमचा इतिहास सामान्य नाही. एका बाजूने आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, वरदशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिंधी, अफसी या सगळ्या भाडव्यांनी आम्हाला तलवारीच्या जोरावरती आमच्याकडे धर्म बदलले गेले. त्यांनी आम्हाला धर्म सांगू नये. धर्माची व्याख्या आम्हाला माहिती आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विश्वा मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. आम्हाला सांगितलं भगवान श्रीकृष्णाने यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य अपनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जो आमच्या धर्माच्या आडवा येणार त्या भडव्याला आम्ही आडवा करणार असा आमचा धर्म सांगतो. आम्हाला या गालावर मारल्यावर या गालावर मारा म्हणणारा आम्हाला धर्म नाही सांगू शकत. कळलं का नाही? नाही कळलं. या गालावर मारल्यावर हा गाल पुढे करावा आणि दोन्ही गालावर मारल्यावर काय पुढे करायचं. माझी भाषा समजते ना तुम्हाला? समजायला पाहिजे. इथं गुलाबाची फुल लावून भारत स्वातंत्र्य नाही झाला. गुलाबामुळे काश्मीर गेला हे आम्ही विसरलोय. फूल गुलाब का लाखों में हजारों में एक चेहरा जनाब का गेला काश्मीर. आयला मी आजपर्यंत ऐकलं होतं की प्रेमासाठी माणसं बसमध्ये जागा पकडतात, हिरते बस. प्रेमासाठी माणसं रिचार्ज मारतात. पण पहिलं मी इतिहास वाचला तेव्हा कळलं प्रेमासाठी बहादरानं काश्मीर दिला. खायला का बावळ्याचा बाजार आहे सगळा. नाही तुमची मी भूक घाली होतो. तुमच्या समोर आज एकच राजा मांडणार आहे. सगळ्यांनी मांडला. एकदाच ऐकून जायचं, मनापासून ऐकायचं, अंतकरणात ऐकायचं. हिंदुत्व करण्याकरता एकच वाक्य दिलेलं आहे, अगर हुआ मेरे धर्म पर घात तो मैं प्रतिघात करूंगा, मैं हिंदू हूं, हिंदुत्व की बात करूंगा. पण फक्त बोलून चालत नाही. अरे हिंदुत्वात मांडण्याकरता ही अशी लोक असणाऱ्या वरच्या दर्जावर त्या असणाऱ्या राज्यामध्ये केंद्रामध्ये जावी लागतात, त्यावेळेस तुमची बात खरी ठरली जाते. धर्माचं रक्षण करण्याकरता राजसत्ता लागते. सत्ता असल्याशिवाय धर्माचं रक्षण होत नाही. धर्माचं रक्षण करण्याकरता पैसा लागतो. पैसा असल्याशिवाय धर्माचं रक्षण होत नाही. प्रत्येक गोष्टीत पैसा कुठे घालतोय हे आम्हाला कळायला पाहिजे. आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलो फक्त नाव वाचायचं नाही. आईला नाव बी आपलीच लावते ते भडवं. वर लिहितं जय श्रीराम आणि स्कॅनर टाकलं की वेगळा कुठला तरी. म्हणजे तुम्हाला धंदा करायला हे आमच्या देवाचा सहारा घ्यावा लागतो हे विसरून चालणार नाही. पाठीमागे आमच्याकडचं एक बेन बोललं होतं, मला साधूंचा अपमान सहन होत नाही, मला संतांचा अपमान सहन होत नाही, मला देव देश धर्माचा अपमान सहन होत नाही. ते एक आपल्याकडे बघा संभाजीनगरचं येड आहे ते. एवढं वाढतं हे काढतं. नाही कळलं? जलील, ते नावच जलील आहे. ते आमच्या योगीजींना म्हटलं होतं, योगीजींना नावं ठेवली होती. म्हटला
टकलू आ रहा है. मला राग आला. कुणी बोलणं याच्यावरती, नेता कुणी बोलणार. अरे नेते आहेत ना, ते कुणी असते, साधू आहेत ना, संत आहेत ना. मी साधा माणूस, महाराज माणूस, धोत्रात फिरणारा माणूस, आपल्याकडे काय आहे तेव्हा. मी फक्त एकच बोललो, योगी जी ने बाल काटे इसलिए तू उनको टकलू बोला. सच सच बता तेरा क्या काटा, हम तुझको क्या बोले. पण त्यांची पिळा उचली मला सारखी धमक्या द्यायला लागली, तुझको ऐसा मारेंगे वैसा मारेंगे. 3दा गाडी उडवल्या. पण भाडव्यांच्या उराव थया थया नाचून कीर्तन करतो, धर्म कीर्तन, याला म्हणावं कट्टर हिंदुत्व. अरे जगायचं तर मर्दासारखं जगायचं, मरायचंच आहे. उगाच नाही आपला इतिहास. आणि लक्षात ठेवा, शस्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही, हा इतिहास आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात शस्त्र पाहिजे तर तुम्ही जगू शकता. आता टाळ्या बंद झाल्या. हे मी सांगतोय कशातलं, पुराणातलं. जावा, राजा रामदेवराय बघा, शंकरदेवराय बघा, छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती संभाजी राजा. पण त्याच्या अगोदरचा, महाभारताचा, रामायणाचा. अरे आम्हाला चरका फिरवून नाही स्वातंत्र्य भेटलं. आम्हाला त्याच्याकरता आमच्या तरी बलिदान द्यावे लागले. रामप्रभूंच्या सीतामाईला रावण घेऊन गेला, त्यावेळेला तो भजन करत नाही बसला. रामायणात गेला तर आम्हाला कळतं की हातामध्ये धनुष्यबाण घ्यावा लागला, त्यावेळेला रामायण जन्माला आलं. जा महाभारतात हातामध्ये सुदर्शन चक्र घ्यावं लागलं, महाभारत जन्माला आलं. आणि जा शिवभारतात हातामध्ये तलवारच घ्यावी लागली, त्यावेळी शिवभारत जन्माला आलं. तरी पण अजून काय काय बोलतात की हमारे गर्दन पे छुरी रख दो, तभी भी हम वंदे मातरम नहीं बोलेंगे. मी त्याला म्हणलं, सूर्य अगोदरच पडल्यावर अजून किती वेळा पाडून घेतो. हाय देवी गायब घ्यायचं नाही कळलं, घरात गेलं विचार करा. अरे आम्ही झोपून नाही चालणार. आम्ही एवढे होतो ते एवढ्यापर्यंत आलो का. आम्हाला सांगितलं हम दो हमारे दो, आणि त्यांना हम 5 हमारे 25. पुढे कोंबडीने मागणं लोंबाळलं. क्याव 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 सगळ्या रस्त्यानं. अरे कधी होणार आहे बंद हे, कधी आम्ही सुधारणार आहे. प्रत्येक असताना बांगलादेशमध्ये 35 दिवसात 11 जणी मौत झाल्या. 11 जणांना मारून टाकलं. तरी पण आपण जर इथं फक्त माझा पक्ष, माझी पंथ, माझी जात, माझी गोत, माझा भाषा प्रांत नाही पाहिजे. आम्हाला एकत्र लढायचंय, हिंदू म्हणून जगायचंय. आज तिथल्या माणसाला त्याला हे नाही का की टोमॅटो किती रुपये, डिझेल कसं आहे, पेट्रोल कसं आहे, याचा विचार त्या बांगलादेशी हिंदूला नाही. त्याच्या डोक्यात एकच विचार आहे, मी जगेल कसा आणि माझ्या पोरीची इज्जत वाचेल कशी. हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मी जास्त वेळ न घेता तुमच्या समोर एक राजा मांडायला फक्त आलोय. मला सांगितलं हिंदुत्व सांगायचं, निश्चित हिंदुत्व सांगून जातो. पण छत्रपती धर्मवीर संभाजीराजाचं बलिदान ज्या ज्या हिंदूला कळालं, तोच माणूस हिंदुत्ववादी होऊ शकतो, अन्यथा नाही. ऐकायचं संभाजीराजा, बोलशील का आज? नक्की? वा, शंभूराजा आम्हाच ऐकायलाच पाहिजे. आम्ही जर शंभूराजा आम्हाला कळायला नाही तर आम्हाला आयुष्यामध्ये काहीच नाही कळालं. हा पलीकडचा परिसर, संगमेश्वराचं मंदिर, श्रीक्षेत्र संगमेश्वर. मला काय सांगायचं यातून? हिंदुत्वच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजीराजांनी, धर्मवीर संभाजीराजांनी आपल्या हिंदुत्वाकरता, आपल्या देवाकरता, देशाकरता, धर्माकरता काय काय केलं. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की मी सर्व धर्म समभाव मानत नाही, मी हिंदुत्व मानतो. याची गोष्ट आहे की आम्ही, एक लक्षात ठेवा, गायीचं पूजन करून गायीला भाकरी चालणारा आणि गायीला भाकरी सोबत खाणारा कधीही भाऊ भाऊ होऊ शकत नाही. नंबर 2, रक्षाबंधनला रक्षाबंधन बांधून घेऊन बहिणीचा रक्षा करण्याची शपथ घेणारा. आणि मी तर काहीच नाही बोलू. ज्यांना कळलं त्यांना कळलं, कळायला पाहिजे. मी खरं सांगू का, मी असं बोलत असताना, मी खरं सांगू, मी संविधानात बोलत असतो, मला समजतं.
कारण की माझ्या वाईटावर योग नाही हो, लईच नाही. तुम्ही म्हणा महाराज आला चला पैसे घेऊन. खरं सांगू का, मी आमचं कार्य आमच्या आबादादा बाबादा हे सांगितलं की खूप मोठं कार्य, हिंदुत्वाचं कार्य, निस्वार्थी कार्य आहे. याला म्हटलं निस्वार्थी म्हणल्यावर त्याग आणि निस्वार्थाशिवाय हिंदुत्व होणेच नाही. जो माणूस स्वार्थी आहे तो हिंदुत्व करू शकत नाही. जो माणूस त्यागी आहे, जो माणूस निस्वार्थपणा आहे, तो माणूस करू शकतो. माझ्या प्रत्येक आलेल्या व्याख्यानातला, प्रत्येक आलेल्या कीर्तनातला पैसा मी 82 पोरं सांभाळतो, गरीब गरीब गरीब. त्यांचं राहणं, जेवण, खाणं, शिक्षण सगळं मोफत आहे. फक्त 82 नाही सांभाळणार, त्या 80 पोरांची 800 पोरं होणार. प्रत्येकाच्या या डाव्या हातात कीर्तन करण्याकरता टाळ असेल आणि दुसऱ्या हातात देव देश धर्माचं रक्षण करण्याकरता प्रत्येकाच्या हातात तलवार असेल. अशी पिढी आपल्याला घडवायची. सामान्य नाही पिढी पाहिजे आपल्याला. टाळ वाजवावा, कीर्तनात गोड टाळ वाजवावा, वाजवलाच पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आमची जी संस्कृती आहे, आमची जी अध्यात्म आहे. पण आमच्या धर्माच्या विरोधात जर एखादा बोलायला आला तर त्याच असणाऱ्या टाळानं टाळकं फोडायची हिंमत ज्याच्यात आहे तो खरा टाळकरी आहे. रणरागिणींच्या सगळ्यांच्या लक्षात येते हे रणराग आहेत, यांच्या लवकर लक्षात येत नाही. ह्यांची टाळी हिंदुत्वासाठी वाजत नाही, ह्यांची टाळी एकाच गोष्टीत वाजते, वन्स मोर. हा शाबास, हाय कोणतरी हाय त्या येडातलं कोणतरी असतं. ते प्रत्येकाचं येड प्रत्येकाला गोड असतं. आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी जातोय, थोडा अवधी आहे, सगळ्यांना भूक लागली, मला जाणीव आहे. मागापासून मी इथं बसल्यानंतर सगळेजण म्हणत होते महाराजाचं फक्त केसात अवसान आहे, नुसतंच केस वाढवून आले, याला काय अंगात जीव नाही. शिवाजीराजा सांगायचा का? आता मला सांगा, माझ्या सरस्वती मातेनं मला आवाज दिले, आवाज काढल्यावर दुश्मनांची फाटली पाहिजे अशी ताकद आपल्या आवाजात दिली. आणि अभिमान आपला त्याचा अभिमान आहेच. रस्त्यानं गेलेला माणूस सुद्धा शोधत आलं पाहिजे कोण आरडतं एवढं. आणि ती ओरड फक्त आपल्यासाठी नाही, ते असणारा उद्घोष, ती ओरड फक्त असणाऱ्या भगव्या ध्वजा करता आणि हिंदुत्वा करता. मी तुम्हाला सांगतोय, बलिदान धर्मवीर संभाजीराजांचं थोडक्या शब्दामध्ये 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की ही अवस्था आपली होणार आहे. बांगलादेशमध्ये मारले म्हणून शांत नाही बसायचं. काय होणार आहे माहितीये का? एक दिवस हिंदू संपूर्ण जाईल. लक्षात घ्या, एक दिवस तुमच्या घरातल्या पोरी ओढल्या जातील बाहेर. उगाच नाही, जिजामातेनं म्हटलं होतं, हे माझ्या उरामध्ये असा पुत्र दे ना, पुत्राचा बाबा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. हा काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी नहीं होते सुन्नत सबकी होती.